केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग. कोल्हापूरचे भूषण असलेले संगीत सुरेख केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री 9:30च्या सुमारास भीषण आग लागली. सुमारे तासाभरात नाट्यगृहाची निम्म्याच्या वर इमारत जळून गेली होती. रात्री उशिरापर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू होते. रात्री 9:30च्या दरम्यान खासबाग मैदानाकडून ही आग लागल्याचे सांगण्यात आले. आग एवढी भयानक होती की अग्निशमन दलालाही या ठिकाणी आग विझवताना अडचणी येत होत्या. लाकूड सामान, फोमच्या खुर्च्या आणि इलेक्ट्रिक वायरिंग यामुळे आग पेटत गेली. जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात असल्याने यामध्ये लाकूड सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी दुर्घटना घडली. संगीत सुरेख केशवराव भोसले यांची जयंती आज शुक्रवारी असल्यामुळे शासनाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावरील चित्रप्रदर्शनही मांडण्यात आले होते. तेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आज शुक्रवारी सकाळी 9 वाजता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार होते. त्याआधीच त्यांची स्मृती असलेले हे केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळेसह रुपाली चव्हाण, कोल्हापूर. गाड्या